महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोलापुर में एक सार्वजनिक सभा को संबोधित करते हुए शहर के औद्योगिक विकास और महिलाओं से जुड़ी योजनाओं को लेकर बड़ा भरोसा दिलाया। उन्होंने कहा कि सोलापुर में इचलकरंजी पैटर्न लागू कर उद्योगों को बढ़ावा दिया जाएगा और लड़की बहन योजना बंद नहीं होगी। फडणवीस ने कहा कि पावरलूम, हथकरघा और अन्य उद्योगों को बढ़ावा देकर शहर की अर्थव्यवस्था को मजबूत किया जाएगा। इसके लिए इचलकरंजी पैटर्न पर अलग अलग उद्योगों को रियायतें दी जाएंगी, जिससे रोजगार के अवसर बढ़ेंगे। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला दिले आणि त्यातनं आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये परिवर्तन होताना आपण सगळ्यांनी बघितलं। पूर्वी शहरांना 100 कोटी रुपये देखील मिळत नव्हते, पण मोदीजींमुळे 500 कोटी रुपयाच्या योजना या शहरामध्ये आपण या ठिकाणी करायला लागलो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आणि सोलापूरमध्ये तर सोलापूरकरांना खरे पंख देखील आम्ही दिले। इथलं एअरपोर्ट, लोक म्हणायचे इथे कधी विमान सेवा सुरू होणार नाही, पण इथली विमान सेवा आम्ही सुरू करून दाखवली। औद्योगिकरणाकरता एक नवीन इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे। पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण केलंय आणि त्याच्या मध्यभागी असलेलं आमचं सोलापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पर्यटनाचं इंजिन म्हणून, पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। आज आपण बघा, आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक गरीब आहे, या गरीबाला घर मिळालं पाहिजे। प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली। सोलापूर प्रधानमंत्री आवास योजनेचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे। मागच्या काळात मालकांनी आम्हाला बोलवलं होतं, 15,000 घरांचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उद्घाटित केला। त्याच्या आधी 30,000 घरांचा प्रकल्प उद्घाटित केला।